पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी जाऊन मोदींनी पाहणी केल्याची माहिती आहे। त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस सुद्धा केली आहे। थोड्याच वेळात ते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनपर भेट घेणार आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण नुकतीच दृश्य पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतात या दुर्घटनास्थळाची पाहणी करताना। यापुढचा त्यांचा नेमका दौरा कसा असणार आहे? खरं तर ही जी घटना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक मोठी हानी आहे, कारण त्या राज्यामधून ते स्वतः येतात आणि त्यांच्या हृदयाला मोठा धक्का देणारी ही घटना असल्याचं समजतंय। त्यामुळं ह्या घटनेनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब या ठिकाणी रवाना झाले। आज सकाळीच ते या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची, जखमींची चौकशी केली, रुग्णालयामध्ये गेले आणि सध्या या ठिकाणी DNA टेस्ट जे आहेत त्या नातेवाईकांच्या सुरू आहेत। त्यानुसार जे मृतदेह आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत आणि आपल्या नातेवाईकांना शेवटचा निरोप जे आहे ते देण्यासाठी आपले नातेवाईक नक्की कोण आहेत हे आतुरतेने समजून घेण्याचा प्रयत्न नातेवाईक करत आहेत। आणि लंडनला जाणारे जर पाहिलं तर हे सगळं उच्च वर्गातील लोक आहेत आणि त्यांच्यासोबत ही घटना घडल्यामुळं खास करून मोठा आघात आहे। दुसरी गोष्ट आहे की यामध्ये ब्रिटिश नागरिक देखील 50हून अधिक आहेत, कॅनडियन नागरिक आहेत। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील मोठा परिणाम या घटनेचा झालेला आहे। या दृष्टिकोनातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर पाहिलं तर विजय रुपाणी यांची पत्नी आणि मुलगी ही लंडनला असल्याचं समजतंय। त्यामुळे इतर जे आप्तेष्ट नातेवाईक आहेत त्यांच्याशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू शकतात। मात्र अद्यापपर्यंत गुजरात सरकारच्या वतीनं किंवा भारत सरकारच्या वतीनं विजय रुपाणी यांच्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद फोनवरून साधू शकतात किंवा इतर संवाद देखील होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर जर पाहिलं तर अधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि झालेल्या घटनेची विस्तृत माहिती घेतील आणि अधिकाऱ्यांना सूचना करण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं असेल अपघात झाल्यानंतर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यानंतर केंद्रीय उड्डाण मंत्री राम नायडू, त्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह गुजरातचे गृहमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी आता या सगळ्या घटनेची सध्या उच्चस्तरीय चौकशी सध्या सुरू आहे। आणि त्यानंतर ज्या विमानाचा हा अपघात झालेला आहे त्याबद्दल काही प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे या विमानाचे कमीत कमी ऑपरेशन थांबवले जात आहेत का एअर इंडियाचे, बोईंगचे, तर त्या दृष्टिकोनातून देखील सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे। त्यामुळे या घटनेचा पूर्ण जगभरावरती परिणामकारक करणारी ही घटना आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि या दौऱ्याला त्यामुळेच महत्त्व प्राप्त होतं। अगदी, आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हे सगळं होताना पाहायला मिळतंय। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी। तर आपण पाहतोय अहमदाबाद दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आणि दुःख झालं अशा शब्दात ते व्यक्त करता येणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या दुर्घटनास्थळाची जाऊन पाहणी केलेली आहे। त्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन या ठिकाणाची पाहणी केलेली आहे। हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दाखल आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे आणि थोड्याच वेळात ते माजी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या सुद्धा कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जाणार आहेत। अहमदाबादमध्ये जे शासकीय रुग्णालय आहे तिथे जाऊन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जखमींची विचारपूस केली आणि काही वेळातच थोड्याच वेळात ते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। मात्र पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। जी काही मदत लागेल ती आम्ही करू असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। या विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झाला। मात्र हे विमान नेमकं काय झालं या संदर्भात अद्यापही अस्पष्टता आहे। त्या संदर्भातला तपास अजून सुरू आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः येऊन या दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे।
हे विमान आपण पाहिलं काल 1 ते 1.5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 30 ते 40 सेकंदामध्ये रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळलं. या विमानातील एकही प्रवासी जिवंत नाही. फक्त एक प्रवासी बचावलेला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो प्रवासी बचावला. त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयामध्ये जातील तेव्हा त्या व्यक्तीशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता.